E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी. केंद्र सरकारच्या विरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. E20 पेट्रोल विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर युवक काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरू केलेले आहे. मात्र महाल भागातील गडकरींच्या वाड्याकडे निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी मध्येच अडवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मात्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. सध्या पोलिसांनी महाल आणि मंत्री नितीन गडकरींच्या घराच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनावर ठाम असल्याने काहीसे तणाव बघायला मिळत आहे. देशात वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न यासह E20 इंधन विरोधात नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीनं आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत हा मोर्चा काढता येणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढत नितीन गडकरींच्या घराला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स करून हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. E20च्या निषेधार्थ निदर्शने करण्यात यावेळेस आली आणि नितीन गडकरींच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.